जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो. जय गुरु. हा. जय गुरु. हा. तर आपलं मला वाटतं परवा सुभाषिता पण घेत होतो. ती संपत आली होती आपली. एक मिनिट. हा. 13 पर्यंत झाले सर. हा. 13 पर्यंत झाली आहे. 13 पर्यंत का? हम्म. एक मिनिट, त्याचे पॉवर पॉइंट उघडतोय. हम्म. पिपीलिका जितरपर्यंत. हा, पिपीलिका. हा. पिपीलिका जितमपर्यंत. हा. ठीक आहे, मी इथे लावतोय तोपर्यंत कोणीतरी ते सुभाषित वाचा ना, आपण सुरू करूया. हं? हेच वाचायचं आहे. हा, तोच श्लोक वाचा ना. हा. पिपीलिकार्जितं धान्यं हा. हा. मृत्तिका संचितं मधुः हा. लुब्धेन संचितं द्रव्यं समूलं हि विनश्यति. हम्म. बरोबर. काय होईल अर्थ? तो आपलं ऍक्च्युअली झालं हे होतं ऑलमोस्ट, पण ठीक आहे. हे हा. झालं हो, होतं, तेच झालेलं म्हणत सर. हा होतो. झाला होता. हा हा, झाला 14वा होता. व्हायचा आहे. हा, 14वा करा. हा. हम्म. हम्म. अर्थागमो हा. नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च हम्म. कश्यश्च पुत्रोर पुत्रोर्थकरी च विद्या हम्म. षड्जीवलोकस्य सुखांती राजन. राजन. हा. जरा तर मी वाच चालीत वाच. जरा हा. वाचू. चालीत वाचायला. हा, नाही, दुसरं कोणी अजून एकदा कोणीतरी वाचेल. संगीता मी वाचू, चालेल ती का बघू. हा, बघा. हा चालीत वाच. हम्म. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनी च वश्यश्च पुत्रोर्थकरी च विद्या षड्जीवलोकस्य बसू का मी तिकडे? सुखानिराजन. हा, बरोबर. छान. हा. आलं का? अजून कोणा? हो, छान छान. ते अजून कोणा? वश्यश्च आहे का कश्यश्च आहे सर? पुस्तकात वश्य. वश्यश्च आहे. वश्यच पाहिजे, वश्यच पाहिजे. हा हा. हा. बरोबर. हा. हा, अजून कोणाला वाचायचंय? मी वाचू का पल्लवी? हा, हा, पल्लवीताई वाचा. हा. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रिया च भार्या प्रियवादिनी च वश्यश्च पुत्रोर्थकरी च विद्या षड्जीवलोकस्य सुखानि राजन्. हम्म. ठीक आहे. तर काय, आपण जरा याचा अर्थ लावण्याचा. हे सगळ्यांनी म्यूट करा. हा. तर हा. हा. एकेकाने ह्याच्या चार भाग असतात प्रत्येक याच्या श्लोकाचे. तर एकेका भागाचा आपण अर्थ बघूया. अर्थागमो नित्यम अरोगिताच, याचा काय अर्थ असेल? मी प्रयत्न करू. हो. जो जी व्यक्ती धन कमावते म्हणजे ती मृत्यूच्या बाजूला जात असते असं का? नाही, व्यक्तिबिक्ती नाही. आपण सध्या नित्यम अच्छा. अरोगिता म्हणजे काय? कायम मृत्यूकडे रोगी. जात नाही. नित्य म्हणजे रोज नित्य का? नित्य मृत्यू म्हणजे रोज. ऑलवेज सिक. मृत्यूच्या दिशेने जातो नाही, नाही, असं नाही. मला वाटतं. ओके, ओके. एक मिनिट, एक मिनिट. थोडासा गोंधळ होतोय. मी सांगतो. हा बर बर, हा नित्यम सांग. हा. रोगिता. हा. नित्यम रोगिताचे आहे का ते? नित्यम नाही, नाही, रोगिताच. नाही, नाही, सांगतो. अर्थ आगम. अर्थ आगम म्हणजे अर्थार्जन, म्हणजे धनार्जन, म्हणजे पैसा कमवणं. बरोबर. अर्थ आगम. आगम म्हणजे येणे. बरोबर. गम म्हणजे जाणे, आगम म्हणजे येणे. अर्थ आगम. आगम हा म्हणजे काय, की अर्थार्जन. नंतर नित्यम अरोगिता, हा संधी आहे. नित्यम. हा. हम्म. अधिक अरोगिता. अरोगिता म्हणजे निरोगीपण. अरोगिता, रोगिता म्हणजे निरोगीपणा. नित्यम अरोगिता म्हणजे निरोगीपणा. पहिला आहे अर्थागम म्हणजे अर्थार्जन च, आणि नित्य निरोगीपणा. थांबूया इथेच आपण. हा. आता पुढचा पद पद कोण वाचेल?
त्याचा काय अर्थ? प्रिया च भार्या प्रियवादिनी च. हम्म. म्हणजे जी बायको व्यवस्थित गोड बोलते, बोलणारी. गोड बोलते, हा ती प्रिय असते, नाही असं आहे का? नाही. नाही. तर दुसरं आहे प्रिया, प्रिया भार्या. म्हणजे काय? आणि एका प्रिय चांगल्या पत्नी. भार्येचे गुण सांग. नाही, एक मिनिट. प्रिय भार्या म्हणजे आणि प्रिय पत्नी आणि च प्रिय वादिनी च. हा, प्रियवादिनी म्हणजे आणि म्हणजे मला भार्या प्रिय असून उपयोग नाही, ती ती सुद्धा माझ्याशी गोड बोलायला पाहिजे. तिला म्हटलं जातं प्रियवादिनी. बरोबर. म्हणजे प्रियाच्या भार्या म्हणजे की जी भार्या की जी मला प्रिय आहे आणि ती सुद्धा प्रियवादिनी आहे. ती पण माझ्याशी पण गोड बोलते, मला आनंद देत, म्हणजे मला आनंद वाटेल, प्रिय वाटेल असं प्रिय वचन बोलते. दोन. नंतर वश्यश्च पुत्रोर्थ करीच विद्या. हा हा आता याचा आहे. हा अवघड आहे जरा हा श्लोक, हा तुम्हीच सांगा. हा पुत्र वश्य च. पुत्र हम्म. वश्य च म्हणजे काय? की जो वश. मुलगा, की जो वश्य म्हणजे वश आहे, म्हणजे आज्ञाधारक आहे. म्हणजे थोडक्यात बर, हा. आज्ञाधारक पुत्र. हा नंतर आज्ञाधारक पुत्र. पुत्र. हा आणि अर्थकरीच विद्या, आणि अशी विद्या की जी अर्थकरी होईल, म्हणजे अर्थसहाय्य होईल. हा तर अशा रीतीने हे 6 गोष्टी सांगितल्या त्यांनी. कुठल्या? अर्थागमः म्हणजे इन्कम, म्हणजे अर्थार्जन. दुसरं नित्यम अरोगिता म्हणजे नित्य आरोग्य निरोगी. किंवा निरोगी. किंवा निरोगिता. हा, निरोगीता. नंतर प्रियाच्या भार्या. तिसरं की प्रियशी पत्नी. चौथं प्रियवादिनीच, आणि ती म्हणजे प्रिय वचन बोलणारी ती भार्या असं. हा, पाचवं वश्यपुत्र. म्हणजे जो मुलगा आपल्याला पित्याला किंवा आई वडिलांना वश आहे. म्हणजे काय वश आहे? म्हणजे त्यांचं आज्ञापालन करणार आहे, आज्ञा आज्ञाधारक पुत्र. आज्ञाधारक आज्ञाधार पुत्र. आज्ञाधारक पुत्र आणि अर्थकरीच विद्या, आणि अशी विद्या म्हणजे स्किल म्हणा, पैसा ना, मिळवते. की जे आपल्याला पैसा मिळवायला उपयोगी असेल. तर षट जीव लोकस्य सुखानी राजन. तर हे राजा, हे 6. हे राजा हे संबोधन आहे की हे राजा, या 6 गोष्टी जीवलोकाच्या जीवलोकात सुख देणाऱ्या आहेत. बापरे. समजलं? सोपं आहे तसं. हो. थोडंसं एक अर्थ लागत, हा, तुम्हाला फार सवय नाही ना अर्थ कसे लावायचे सुभाषितांची, म्हणून थोडं जड जाते. हा. नाहीतर शब्द सगळे तुम्हाला माहिती आहेत, पहा, नाही का? हे राजन षटजीव लोकस्य सुखाने. हा, कुठले? अर्थ आगम. पूर्ण सांगू का सर? हा, सांगा ना, चालेल. जो जो पैसा कमावतो, हम्म, निरोगी असतो, ज्याची हम्म, पत्नी प्रिय असते व जी स्वतः हम्म, गोड बोलते, हम्म, आज्ञाधारक पुत्र, अशा असे पैसे अशी विद्या कमवतो की ज्याने अर्थार्जन होते. हम्म, असे 6 जीव लोक जीव लोकांमध्ये, हे हम्म. राजन, असे 6 जीव लोक गुण. सुख गुण. सुखकारक असतात काहीतरी. हा, बरोबर बरोबर. हम्म. तर हे काय होईल म्हणजे शेवटचं? हा. हा, तर याचा बघा, मी आता इथं मॉरल दिलेलं आहे की या 6 गोष्टी लोक जीवलोकस्य म्हणजे या पृथ्वी तलावर आपल्याला सुख देणाऱ्या आहेत असं. कुठले? या 6 गोष्टी मुख्य, की या जर माणसाकडे असतील तर त्या आपल्याला सुखकारक असतात. तर हा जो श्लोक आहे ना, हा महाभारतातला आहे. आणि ज्याला विदुर नीती म्हणतात ना, ते विदुराने याला कोणाला धृतराष्ट्राला केलेला हा उपदेश. हा, की तर त्या म्हणजे तो विषय असा चालला होता की धृतराष्ट्र म्हणतो मी काय करू, असं करू, म्हणजे कारण त्याचाही मुलगा ऐकत नव्हता ना, दुर्योधन त्याच्या ऐकण्यात नव्हता. हम्म. त्यामुळे सगळे हम्म. प्रॉब्लेम्स होत होते ना. सगळं महाभारत त्याच्यामुळे झालं, नाही का? असं म्हणजे आता ती वेगळी गोष्ट आहे की त्यांनी त्याचा त्याग केला नाही. जे लोक त्याला सांगत होते की
तू त्याचा त्याग कर, तो जो तुझ्या ऐकण्यात नसेल तर. कारण नावापुरता तरी का होईना पण सम्राट हा धृतराष्ट्रच होता, नाही का, महाभारतामध्ये. हा, सत्ता हम्म. त्याचीच होती, पण तो आपल्या न ऐकणाऱ्या पुत्राला काबूत ठेवू शकत नव्हता आणि तो म्हणेल तसंच त्याला करावं लागायचं. बरोबर. तर मग तिथं विदुर त्याला हम्म. सांगतो की या पृथ्वी तलावर या 6 गोष्टी हा म्हणजे कुठल्याही जीवाला हा आनंद देणाऱ्या असतात, सुख देणाऱ्या असतात. पण तू सुखात का नाहीयेस? कारण तू तुझा पुत्र ऐकण्यात नाहीये, असं. समजलं? तर असं आहे सर एक महाभारतातलं. विचारू का? हा, एक बोला. मग विचारू. भावार्थ अ, भावार्थ काय? ह्यातली एक शंका विचारते. आपल्याला हा. 6 गोष्टी पृथ्वी तलावर लिहिल्यात, त्यामुळे आज्ञाधारक पुत्र आणि हम्म. लाभधारक धनार्जन करणारी विद्या हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हो, हो. हा, म्हणजे जो पुत्र धनार्जन करतो ती विद्या, असं नाही, काही असं इथं नाही, अर्थ असं नाही, होते. नाही असं नाही, नाही असं नाही नाही. नाही हे नाही. बघा, हा मी इथं खाली लिहिलंय बघा, अर्थ त्याचा. हे हा, राजन. लागलं, आले लक्षात. हा, धनप्राप्ती, अर्थागमा म्हणजे धनप्राप्ती, नित्यम आरोग्यता म्हणजे नियमित, नित्य म्हणजे नियमित, उत्तम आरोग्य. नंतर प्रियाच्या भार्या, प्रेमळ पत्नी आणि मृदुभाषी पत्नी, अशा दोन वेगवेगळ्या. ती प्रेमळही हवी आणि मृदुभाषी पण हवी. 5वं आज्ञाधारक पुत्र आणि लाभदायक ज्ञान. ही पृथ्वीवर 6 प्रकारची सुखे सांगितलेली आहेत. किंवा ही 6 प्रकार, या 6 गोष्टी. आता ही अर्थकरी विद्या म्हणजे काय की आता मी जिथं राहतो तिथे त्या ज्ञानाचा काही उपयोगच नसेल. हा, कुठेतरी आईन्स्टाईन आला आणि तो कुठेतरी खेड्यात बसला तर त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग आहे का त्याला? तिथे खेड्यामध्ये काही त्याला पैसा मिळवून देणार आहे का? त्या आईन्स्टाईन किती हुशार असला तरी नाही. तिथे खेड्यातल्या लोकांना त्यांना जे उपयोगी ज्ञान आहे हा, ते सांगणाऱ्यालाच ते पैसा देतील. रिलेटिव्हिटी थिअरी सांगणाऱ्याला पण पैसा देणार आहे, नाही का? म्हणजे त्या त्या प्रदेशात आणि त्या त्या काळी पैसा देणारी विद्या ती त्या माणसाला सुखदायक असेल, नाही का? असं. तर अशा ते रीतीने वश्यस्य शब्द आहे ना सर, हा, वश्यस्त या शब्दाचा अर्थ आज्ञाधारक असा घेतलाय ना? वश्य हा, वश्य आणि ती च संधी आहे ना वेगळं. ती? वश्य पुत्र हा च, असं. म्हणजे आज्ञाधारक नाही पुत्र. हा. नाही, नुसता वश्यश्च मध्ये पुत्र नाही आला ना, वश्यश्च पुत्रोर्थ करी तुम्ही तसं असं आहे नका ना? जाऊ. तसं नका जाऊ. संस्कृतमध्ये शब्द या विशेषतः काव्यामध्ये एकमेकांना जोडलेले असतात. वश्य पुत्र च अर्थकरी विद्याच, असा हा याचा अन्वय. हा, वश्यश्च जे आहे ना, तर वश्य पुत्र च असं पाहिजे. हं? तर अशा रीतीने आपण ही सुभाषित बघितली. हा, आणि खूप सुंदर सुंदर यातनं आपल्याला. भावार्थ दाखवा ना, पुढचं पुढचं पान भावार्थाचं. हो, पुढचं दाखवतो. ज्याच्या घरात नेहमी अर्थागम म्हणजे पैशाचं आगमन होतं, ज्याचं शरीर आरोग्यदायी आहे, ज्याची पत्नी आवडती आणि गोड बोलणारी किंवा टोचून न बोलणारी आहे, ज्याची संतान किंवा ज्याचे संतान आज्ञाधारी आहे, आणि जीवनात जी विद्या, हा, थोडस भाषा जरा चुकले थोडी, जी विद्या शिक्षण ज्ञान मिळवले त्याचा उपयोग पैसा कमवण्यासाठी होतो असं आहे, अशी ज्याच्याकडे आहे विद्या. हा, तर अशा 6 गुणसंपन्नी व्यक्ती या जगातील सगळ्यात सुखी व्यक्ती होय, असं. हं? म्हणजे आता जसं मी म्हटलं की हा विदुर नीतीतला श्लोक आहे, तर महाभारतात तो रेफरन्स विशेषतः, बाकी सगळ्या गोष्टीची धृतराष्ट्राला काही देणं घेणं नव्हतं, ते सगळं होतं त्याच्याकडे. पण मुख्य म्हणजे तो राजाच होता, पण सगळ्यात मुख्य म्हणजे त्याचा जो मुलगा होता तो त्याच्या ऐकण्यातला नव्हता, त्यामुळे सगळं महाभारत झालं, असं. पण अशा रीतीने हा आपला 10वा भाग सुभाषितांचा संपलेला आहे पूर्ण. तुम्ही हे आता, या सगळी पूर्ण पीपीटी आणि पीडीएफ मी तुम्हाला शेअर केलेली आहे, बरोबर. पण तुम्ही
त्यातला स्वतः सुद्धा अर्थ लावायचा प्रयत्न करा, जसे तुम्ही आत्ताही प्रश्न विचारून करता आहात स्वतःच्या डोक्याने, तर तसं करा आणि तशी सवय ठेवा. सुषमा, त्यांना काही विचारायचंय का? हात वरती केलाय. हो. पहिल्या सुभाषितात विद्यागमः हा शब्द आहे. हा. तर विद्यागम हे म्हणजे विद्या अधिक आगम का काय, कसं काय आहे त्याचं? ऐकू ना. न च विद्यागम कश्चित. हा, म्हणजे जे जिथं ज्या देशामध्ये हा विद्यागमा म्हणजे ज्या देशात आपल्याला विद्या प्राप्त होत नाही, विद्येचं आगमन होत नाही, असं म्हणजे आपल्याला म्हणजे विद्याप्राप्ती होत त्याची नाही. फोड अशी विद्या अधिक आगम असं आहे का? आगम, हा, हो. आगमा अच्छा. म्हणजे येणे. हा. म्हणजे ज्या देशात आपल्याला विद्या येत नाही, येत नाही म्हणजे कोणी शिकवणारं नाही असं, हा. किंवा जिथं काही शिकण्यासारखं नाही असं. बर. हं? हा. नंतर तिसऱ्या श्लोकात हा. त्याच्यात तृणम वित्तम मरणम भार्या जगत हे सगळे द्वितीय पुरुष द्वितीय एकवचन आहे का? नाही, हे सगळे प्रथम आहे. तृणम हे नपुसकलिंगी असल्यामुळे वनम सारखं आहे. तृणम तृणम. मरणम हे पण प्रथम आहे. वित्तम म्हणजे पण प्रथम आहे. हा, पण हा सगळं तृणम. हा, पण विरक्तस्य ही तर षष्ठीच आहे. तसं हो, त्या उदारस्य सगळ्या षष्ठी विरक्तस्य. आहेत. उदारस्य हं, हं. शूरस्य विरक्तस्य हा, निस्पृहस्य त्या सगळ्या षष्ठी आहेत. आणि भार्या तृणम मरणम, हा, हे जगत हे सगळं प्रथम आहे. अच्छा. आणि चौथ्या श्लोकात जकारा ते ज पासून सुरू आहे, पण शब्द काय जकार हा असा शब्द आहे का संस्कृत मध्ये? हो, हो. जकार मकार. कार म्हणजे कारक. हा, म्हणजे ज पासून होणारे जकार. हा, जसं आपण र पासून होणारा रफार, नाही का? हा, तसं जकारचं जकारा हा असं होतंय. पण त्या अनेक वचन आहे ना, एकच जकार नाही, पाच अच्छा. जकार. ज पासून सुरू होणारे 5 शब्द आहे ना, म्हणून मग म्हणजे जकार प्रथमा हा. एक, प्रथमा बहुवचन. प्रथमा बहुवचन, बरोबर. हम्म. ठीक सर आहे सर. 11व्या मध्ये विचारायचं आहे. हा. पैंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. 11 हा. होता. हम्म. तर इथं विद्यन्ते म्हणजे नसणे आणि विद्यते म्हणजे असणे घ्यायचं ना. पैंच यत्र म्हणजे वरचं 5 नाही. बरोबर. तर विद्यन्ते, विद्यते हे म्हणजे नसणे. एकवचन. ऐका ना, विद्यते हे हा. एकवचन आणि विद्यन्ते हे बहुवचन आहे. हा, जसं आपण पठती आणि पठंती, बरोबर, तसंच हे विद्यते आणि विद्यन्ते असं. आता हे पण तुमच्या असणे इथं नसणे अर्थ येतोय ना, ह्या 5 गोष्टी ज्यांच्याजवळ नसतील असं. पण ते न न विद्यन्ते आहे ना, म्हणून. अच्छा, ओके ओके ओके. हा, न ते आहे ना. बघितलं नाही, चालेल. हा, हो न हो हो. विद्यते. हा, तुमचं आत्मनेपदी क्रियापद झाली आहेत का शिकवून? झालेली उदार झालेली नाही, आहेत ना? नाही हा, झालेली. तर नाही, तसं नाही. तसं सांगितलं नाही. ते परस्मैपदी आत्मेपदी असं सांगितलं नाही. नाही झाली ना. हा, नाही तर हे विद्यन्ते, हा, विद्यते विद्यन्ते जायते वगैरे वगैरे ना, तर संस्कृतमध्ये तुम्हाला एक मी जस्ट माहिती म्हणून देतो. ऍक्च्युली तर तुम्हाला प्रवेशमध्ये आहे असणार. हा, पण तुम्हाला मी जस्ट माहिती म्हणून सांगतो, आणि त्यातून तुम्हाला अजून लक्षात येईल की संस्कृत भाषा म्हणजे किती त्यांनी सूक्ष्म विचार केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. तर क्रियापदांची 2 प्रकारांनी रूप असतात. क्रियापदांची, सगळ्या क्रियापदांची नाही. हं. काय, हा, एकाला म्हटलं जातं परस्मयी पद, म्हणजे ज्याची पद किंवा ज्याची धातुरूप सगळी परस्मयीपदी प्रकारांनी होतात. आणि दुसरं असतं ज्याची रूप ही आत्मनेपदी प्रकाराने होतात. हा, आता जसं हसती, पठती, लिखती, धावती, गच्छती, हे सगळे तुम्ही जे आतापर्यंत जे क्रियापद शिकले आहेत ना, तर ती सगळी रूप ही परस्मयी म्हणजे ते सगळे धातू परस्मयीपदी प्रकारात मोडतात.
सध्या तुम्ही परस्मैपदी म्हणजे काय मी ते सांगेल तुम्हाला, सांगते 2 मिनिटात, पण आधी फक्त लक्षात ठेवा परस्मैपदी प्रकारात पडतात. तसंच एक धातुरूपांचा एक वेगळा प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं आत्मनेपदी. तर आत्मनेपदी रूप का होतात की जिथं त्या क्रियेचा परिणाम हा आत्मन म्हणजे स्वतःवर होतो हा, तेव्हा त्या क्रियापदाचं रूप हे आत्मनेपदी होतं. आणि हा नियम विशेषतः वैदिक जे वाङ्मय ना, वेद 4 वेद, त्याच्यामध्ये हा फार कटाक्षाने पाहिला जातो. आता मी एक तुम्हाला सिंपल उदाहरण देतो याचं. हा, पच पच धातू आहे. पच पच म्हणजे काय? पकवतो ज्याला म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, किंवा स्वयंपाक करणे किंवा पकवणे. हा, पकाता है वगैरे म्हणतात ना हिंदीत. तर त्याचा मूळ धातू संस्कृत मधला आहे पच. हा, तर पच धातू आहे. तसं आपण म्हणतो आपल्याकडे एखादा आचारी असेल, हा, त्याचं नाव असेल रामहा. रामहा ओदनम पचती. म्हणजे काय? राम ओदन म्हणजे भात किंवा अन्न शिजवतो. बरोबर आहे. दुसरं पण होतं रामहा ओदनम पचते. तर पचते हे आत्मनेपदी रूप आहे, जसे विद्यते किंवा विद्यंते सारखं. हं. आता तुम्ही म्हणाल की हे आता काही काही धातूंची रूप आहेत ना, ती परस्मैपदी पण होतात, आत्मनेपदी पण होतात. त्याला उभयपदी क्रियापद म्हणतात. काही काही धातू आहेत ते फक्त परस्मैपदानेच प्रॅक्टिसनी चालतात, म्हणजे पठती पठंती पठामी टाईप. काही काही धातू नुसते विद्यते जायते, लभे लभावहे लभामहे लभते वगैरे वगैरे अशी ए अशी चालतात. तर आता हे असं का? तर जेव्हा मी म्हणतो राम हा ओदनम पचती, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की राम इतरांकरता म्हणजे आचारी किंवा घरची बाई असेल ती सगळ्यांकरता स्वयंपाक करते. हा हा, सीता ओदनम पचती म्हणजे सीता जी घराची गृहिणी आहे तर ती भात शिजवते सगळ्यांचं किंवा अन्न शिजवते. पण राम हा ओदनम पचते याचा अर्थ राम हा स्वयंपाकी आहे. स्वयंपाकी म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. तर राम हा स्वतः करता भात शिजवतो. स्वयंपाक या शब्दाचा खरा अर्थ असा आहे आपल्या शास्त्रानुसार की जे स्वयंपाक हे एक व्रत आहे की जो स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खातो, दुसऱ्याचं कोणाचं खात नाही. म्हणजे एक तर तो स्वतः तरी शिजवतो किंवा पत्नीने शिजवलेलं खातो, तिसऱ्याचं कोणाचं खात नाही. पत्नीने शिजवलेलं त्याला चालतं, कारण पत्नी आणि भार्या आणि म्हणजे पती पत्नी एक एक रूप आहेत म्हणून. पण जेव्हा राम हा ओदनम पचते याचा अर्थ असा होतो की राम स्वतः करता जेवण करून खातो, जेवण करतोय, अन्न शिजवतोय. आणि राम हा ओदनम पचती याचा अर्थ होतो की राम सगळ्यांकरता जेवण अन्न शिजवतो. तर हे विद्यंते हा शब्द कशा करता आला की म्हणजे हे आत्मनेपदी रूप आहे. म्हणजे जसं अस्ति भवती हे झालं परस्मैपदी रूप. पण पंचयत्रन विद्यंते, विद्यंते म्हणजे नाहीत असं, म्हणजे विद या धातूचं आत्मनेपदी रूप आहे ते विद्यंते. ते मी तुम्हाला थोडी जास्तीची माहिती दिली की जी तुम्हाला पुढे उपयोगाला येईल अशी. हा, मोरेश्वर विचारा. हा, म्हणजे तुम्ही पहिल्या वाक्यात रामः ओदनम पचती जे म्हटलं ते पचती हे परस्मैपदी झालं, आणि दुसऱ्या बरोबर. याच्यात पचते म्हटलं ते आत्मनेपदी झालं. बरोबर आहे. हा, बरोबर. आत्मनेपदी बरं. म्हणजे त्या पचते म्हणजे शिजवण्याचा परिणाम जो आहे तो जेव्हा रामा स्वतःवर होत असेल, म्हणजे थोडक्यात हा. ते अन्न तो स्वतः करता शिजवत असेल तेव्हा त्याला म्हटलं जातं रामा ओदनम पचते. आणि रामा ओदनम पचती म्हणजे सगळ्यांवरती होईल त्याचा परिणाम, शिजवण्याचा परिणाम म्हणजे काय, ते अन्न सगळ्यांकरता तो शिजवतो असं. बरं बरं. थँक्यू. तर वेदांमध्ये असे लभे लभावहे यजामहे, यजामहे असं वेदामध्ये बरंच एक शब्द देतो आहुती देताना. हा, तर यजामहे याचा अर्थ असा आहे की मी यजन करतो
किंवा यजामहे म्हणजे आम्ही रादर, हा, यजे यजावहे यजामहे. तर यजामहे म्हणजे आम्ही यजन करतो. का बरं? कारण त्या यजनाचा म्हणजे मी जो यज्ञ करतोय, यज म्हणजे यज्ञ करणे, तर त्या यज्ञाचा परिणाम म्हणजे यज्ञाचं जे फळ आहे ते आम्हा सर्वांना मिळो म्हणून यजामहे. ओम त्र्यंबकम यजामहे, हा, सुगंधी पुष्टिवर्धनम, हा जो श्लोक आहे ना, तर तो यजामहे जो आहे, तर त्र्यंबकम यजामहे म्हणजे काय? त्र्यंबक म्हणजे त्रियंबक म्हणजे तो जो परमेश्वर जो आहे त्र्यंबक रूपी, त्याला आम्ही यजन करतोय. द्वितीया त्र्यंबकम, हं, त्याला आम्ही यजन करतोय, त्याच्या प्रित्यर्थ आम्ही त्याग करतोय, की जेणेकरून तो आम्हाला सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीयमामृतात असं. समजलं? तर हा असा आप- म्हणजे, पण यजामहे या शब्दाचा अर्थ काय आहे तिथं? की आम्ही जे यजन करत आहोत, जी आहुती देतोय, ती त्र्यंबकाला देतोय, की तो जे आम्हाला फळ देईल ना, सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीय मामृतात असं. हा जे मृत्युंजय मंत्र जो आहे ना त्याचं. तर तिथे आहे. हा, हा, तर यजामहे, हा. हा, तर यजती नाही म्हटलेलं, किंवा यजंती नाही हम्म. म्हटलं, यजामहे. कारण काय? जे आम्ही यजन करणार त्याचं फळ आम्हाला मिळो असा त्याचा अर्थ. आम्हाला हा, हे शक्यतो एकारांती असतात का? आत्मनेपदी असतात ते? त्याचे रूप शिकवेन मी तुम्हाला. आतापर्यंत पण साधारण असे असं वाटलं असं. साधारण एकारांत असतात, जसे आपले ती बरोबर. ती मी असतात तसे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस सारखं आहे का? नाही नाही नाही, ते एक वेगळंच नाही. प्रकरण आहे. ते वेगळं आहे. हे मी तुम्हाला अच्छा फक्त ते वेगळं. हे 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 तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच भाषेत मिळणार नाही. हे फक्त संस्कृतमध्ये, अच्छा की जिथं ओके ओके. क्रियापदाची रूप जी आहेत, ती ते क्रियेचा परिणाम आपल्याकरता म्हणजे आमच्याकरता होणार आहे, म्हणजे जो क्रिया करतो त्याच्याकरता होणार आहे की स्वतः करत. इतरांकरता होणार आहे, हा, त्याच्यावर त्याची रूपं ठरतात असं. तर हे कुठेच बाकी मिळणार नाही तुम्हाला जगात. हा, सुजाता ताई बोला. हा मला हा जो श्लोक तुम्ही म्हटलात ना मृत्युंजय, तर हम्म, जे शेवटचं आहे मृत्योर मोक्ष, तर तो जो शब्द आहे तो वेगळा वेगळा म्हणतात, तर नक्की काय आहे? म्हणजे कसं? मला म्हणजे कळलं तुम्ही नाही. तो श्लोक पुन्हा एकदा म्हणून दाखवाल का सावकाशपणे? का बरं? म्हणजे काही शंका आहे का तुम्हाला? हा, ते मी मृत्योर मुख्यमामृतात का म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे. हो, त्यांना मृत्योर योग्य मुक्षी आहे. श्लोक काय ते पाहिजे. हा, ते मला ते इथे काय हा, हा, मोक्षी हा. काय काय विचित्र विचित्र म्हणतात सगळेजण. हम्म, हम्म, हम्म. हवा तर होता. हा, तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात असा हा मंत्र. हम्म? ओके, थँक्यू. मृत्योर मोक्षी य मुक्षीय मामृतात. मुक्षीय मृत्योः मुक्षीय. मुक्षीय मृत्योः ओके. म्हणजे ही पंचमी आहे. मृत्यूपासून आमची मुक्तता कर, मुक्षीय असं. मुक्षीय. ओके ओके. हा. थँक्यू. हा, हा मूळ मंत्र जो आहे, तर याची अजून मी आता विचारलंच म्हणून मी सांगतो, की हा मंत्र जो आहे ना, सोमनाथ माहिती आहे ना तुम्हाला? हा ऋग्वेदातला मंत्र आहे. आणि असं म्हटलं जातं की हा जो मंत्र आहे, हा चंद्राला याने दिला होता. चंद्राला कोणीतरी शाप दिला काहीतरी, की तुझा क्षय होत जाईल म्हणून. तो असा बारीक बारीक जो होतो ना, मग त्याला हा मंत्र दिला. की तू, मग त्यांनी सोमनाथ या ठिकाणी त्याची चंद्राने त्या शिवाची उपासना केली. आणि की त्याला सांग की म्हणजे हा मृत्युंजय मंत्र आहे, की इथं मृत्योर मुक्षीय म्हणजे मृत्यूपासून आमची मुक्तता कर, मामृतात म्हणजे आम्हाला तू अमृत म्हणजे माम अमृतात म्हणजे आम्हाला हे दे. मृत्योर्मुक्ष्य माहा अमृतात, मामृतात. तर इथे मा म्हणजे मा नाही येते, माहा म्हणजे आम्हाला अमृत दे असं. चंद्राला समजलं? प्रजापतीने दिलं होतं शाप.
हा प्रजापतीने दिला होता, कारण त्यांनी काही आणि मग त्याला आणि म्हणून त्या याला काय म्हणून जे सोमनाथ क्षेत्र आहे ते असं प्रसिद्ध आहे. म्हणजे चंद्र म्हणजे सोम म्हणजे चंद्र. हं. तर त्या चंद्राचा नाथ म्हणजे चंद्राने जिथं शिवाची उपासना केली ते सोमनाथ. मी बरंच विषयांतर करतोय आज, कारण वेगवेगळ्या एकातनं एक असं निघतंय म्हणून. एक विचारू का सर, अर्थ विचारायचा आहे. हा द्रुतम म्हणजे आपण का? द्रुतम कुठल्या ह्याच्यात? नाही, आधीचे पाठामधलं आहे. द्रुतम कुत्र गच्छसी, आपण कोठे जात आहात असं लिहिलंय. मग द्रुतम म्हणजे आपण म्हणायचं का? नाही. ओके, छान प्रश्न आहे तुमचा. अध्यात्म येते. हा नाही, सांगतो मी. द्रुतम म्हणजे द्रुत म्हणजे फास्ट, जलद. हा पुत्र, आता तू एक लक्षात घ्या. आता गच्छसी म्हणजे नेहमी तूच असणार, गच्छामी म्हणजे नेहमी मीच असणार. त्यामुळे त्वम कुत्र गच्छसी या म्हणण्यात काही अर्थ आहे का? त्वम द्रुतम कुत्र गच्छसी नाही. गच्छसी म्हटलं की अध्यारूत आहे ना, तूच हे, नाही का? आपण येणार का तू येणार? तुम्ही तूच. ते गच्छसी गच्छता गच्छथ म्हटलं का त्यांनी? नाही ना. नाही, गच्छसी म्हणून मग आपण तूच येणार. कोठे जात आहात हे चुकीचं आहे ना. नाही 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 नाही, आपण म्हणजे तू. त्वम कुत्र गच्छसी. आपण हा शब्द ना कन्फ्युजिंग आहे फार. आपण म्हणजे आम्ही की तुम्ही, हे कन्फ्युजिंग आहे. त्यामुळे एक तर तुम्ही त्वम म्हणा किंवा वयम म्हणा. सॉरी, वयम म्हणजे आम्ही, त्वम किंवा युयम असं. पण युयम असेल तर गच्छसी नाही होणार. युयम असेल तर काय होईल सांगा कोणी? गच्छथ. गच्छथ, गच्छथ, ग- गच्छसी गच्छथ गच्छता गच्छथ. हा गच्छथ हा अनेक वचन. त्यामुळे लक्षात घ्या, संस्कृतमध्ये ना जेव्हा गच्छसी असेल तेव्हा त्वम असेलच असं नाही. पठामी असेल तेव्हा अहम असेलच असं नाही. पठती असेल तेव्हा सहा असेलच असं नाही. हा, सह किंवा सा दोन्ही असू शकतं प्रथम पुरुषामध्ये. पण मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषामध्ये एकतर मी स्वतःबद्दल तरी बोलतोय किंवा तुझ्याबद्दल तरी बोलतोय, बरोबर? त्यामुळे तिथे लिंगाचा फरकच पडत नाही काही, नाही का? समजलं ना मी काय म्हणतो ते? स्त्री असली तरी, हो, हो. जसं मराठीत मी जाते आणि मुलगा म्हणेल मी जातो, पण संस्कृतमध्ये दोघही जण अहम गच्छामीच म्हणतील, बरोबर आहे ना? हा हा हा, पण हो, ठीक आहे. प्रथम पुरुषामध्ये मात्र म्हणजे सहा गच्छती आणि सहा गच्छती असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हा, गच्छती तेच राहतं, पण सहा किंवा सहा. पण जे सर्वनाम आहे ते दोन वेगवेगळे आहेत सर्व लिंगानुसार. पण उत्तम आणि मध्यम पुरुष मध्ये लिंगानुसार सर्वनाम बदलत नाही, बरोबर ना? हो, हा नियम सांगितलाय त्याच्यात. हा, ठीक आहे. तर या सुभाषितांवरती काही अजून काही शंका असतील? बहुतेक नसतील, आता आपण खूप डिस्कस केलेलं आहे. पण असतील तर कधी तुम्ही विचारू शकता. तर अं, शेवटच्या सुभाषिताचा अर्थ दाखवलं, भावार्थ. एक मिनिट ना. शेवटचं 14व. 14. हो. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या भावार्थ तो. षड्जीवलोकस्य सुखानि राजन्. हा भावार्थ आहे. हा, टाकलाय मी एक मिनिट ग्रुपवर सर. टाकला. हे ग्रुपवर टाकलेलं आहे आपण, आणि सगळं पूर्ण हो हो. बाराही पाठांचं पूर्ण उत्तरांसह आपण टाकलेलं आहे. दोन चार चुका किंवा काहीतरी असतील एरर्स, पण बहुतेक सगळं ते बरोबर आहे, 98%. तर मला वाटतं आपण आज इथे थांबूया इथे. अजून काही तुमच्या शंका प्रश्न नसतील तर. एक विचारायचंय सर, हम्म. श्वशुर भोजनार्थम आगच्छती, ह्याचं मराठीमध्ये काय होईल? कुठल्या वाक्याला? पाठ 2 मध्ये आहे, श्वशुर श्वशुर हा भोजनार्थम आगच्छती. मग सासरे का सासरा आपण मराठीमध्ये कसं म्हणणार?
नाही नाही, सासरे. हे बघा कसं आहे ना, तुम्ही श्वशुरा म्हणजे सासरे जेवणासाठी येतात असं म्हणा, किंवा सासरा जेवण्यासाठी येतो असं म्हणा, दोन्ही चालेल. हा तोच कन्फ्युजन होतं. मग संगीताताई अभ्यास चाललाय. हा, पाठ नंबर 2 पर्यंत जरा कळलं सर हा परीक्षेच्या दृष्टीने, कारण मध्ये खूप क्लास बुडले होते. तर हो पाठ हो नंबर 1 आणि पाठ नंबर 2 पर्यंत तरी प्रगती आहे. 3 नंतर आता सुभाषितही येतील. मधलं बरंच मिस झाले, ते फार प्रॅक्टिस करावी लागणार आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि ते सुभाषित पाठ करायला लागतात तो. नाही नाही, अर्थ बघावा लागेल. अर्थ अपेक्षित आहे, पाठ नाही. हा, अच्छा, दुसरं मी एक जस्ट 2-3 मिनिटं तुमचे प्रश्न आले असते. एक मी दिलीप सरांनी एक हे टाकलं होतं ना आपल्या, दिलीप दादांनी, हा की हा सांगा. हा, तर त्यांनी सुभाषित केलं होतं. त्यांनी खूप छान प्रयत्न केला. हो हो जनाश्वापदम यष्टिभिः ताडयिष्यन्ति. मी एक मिनिट स्क्रीनच शेअर करतो, मी मग तुम्हाला कळेल. हो, न तस्य गौरवी करुणा भविष्यति. हा, एक मिनिट. हा, तर हीच परीक्षेत येतील का वेगळी येतील सुभाषित? नाही, हीच येणार, हीच येणार. हा, सर पुस्तकात पाठांतरासाठी असं लिहिलंय. काय ते पुस्तकामध्ये पाठांतरासाठी असं आहे वाक्य. सुभाषितांच्या लेटर मध्ये सुभाषितांनी कंसात लिहिलंय पाठांतरासाठी. अच्छा, करा पाठ. नाही करणार तर आहे ते, तुम्हाला पण परीक्षा म्हणजे करूया, पण परीक्षेला पाठांतर अपेक्षित आहे का असं विचार. नाही नाही, आपल्याला काय करायचंय? पाठांतरासाठी आहे, पण पाठांतर करणं अपेक्षित नाही. बरं, तुम्हाला माझा स्क्रीन दिसतोय व्हॉट्सअपचा? नाही, नाही. आता हाच दिसतोय. नाही दिसत पण आहे सर. सगळ्यांकडे आहे. सगळ्यांकडे आहे ना, आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करत तर होतो. 2 मिनिटच राहिली आहेत, सांगा ना त्याच्यावरती. बरं बरं, जनाः श्वापदम यष्टिभिः एक ताडयिष्यन्ति. हो, तर त्यांनी छान प्रयत्न केला. थोड्या 1-2 मी मामूली सुधारणा सुचवतो त्याच्यातल्या, की हा, एक मिनिट. हा, अरे काय होतं बघा. तर त्यांनी भविष्य काय केलं ना, त्याच्याऐवजी जनाः श्वापदम यष्टिभिः ताडयन्ति म्हटलं तर सोपं होईल. हा, जनाः म्हणजे लोक, श्वापदाला, हा, श्वापदम, हा म्हणजे द्वितीया, यष्टिभिः म्हणजे काडीने किंवा काठीने, ताडयंती म्हणजे हाणतात. ताडयंती का म्हटलं, कारण त्यांनी जनाः, हा म्हणजे लोक, म्हणजे अनेक लोक, हे त्यांनी छान बरोबर केलं. फक्त मी भविष्य काळची थोडी सुचवली सुधारणा, की ताडयंती वर्तमान काळ. हा, दुसरं न तस्य गौरपी करुणा भविष्यती. तर ते मी थोडं त्यांना सुचवलं, की गावेषु हा करुणा न कुर्वन्ति, असं मी त्यांना सुचवलं. त्यांना गायीवरती म्हणायचं होतं का? हो, गौरपी म्हणजे त्यांना गायीवरती म्हणायचं होतं. तर मी त्यांना थोडी एक सुधारणा दिली, की गोषु अपि करुणाम न कुर्वन्ति. गोषु गोषु म्हणजे काय, गौचं सप्तमी बहुवचन. गौषु अपि म्हणजे गायींवर सुद्धा करुणाम न कुर्वन्ति. हा, नंतर मग त्यांचं किंतु ते सिंहस्य पुरस्तात् स्थिराः भवेयुः. किंतु ते सिंहस्य पुरस्तात् स्थिराः भविष्यन्ति. हा, तर किंतु ते सिंहस्थ पुरस्तात्, तर तोचा पाय पाहिजे. स्थिराः भवन्ति पाहिजे करायचं, भवन्ति. हा, आणि शांती शक्तीना स्थापिता भवती, म्हणजे शक्तीना म्हणजे शक्तीने शांती स्थापन होते. असं सुंदर प्रयत्न केला त्यांनी, अगदी म्हणजे मला फारच कौतुक आहे आणि छान वाटलं मला एकदम. खरंच छान. हा दुरुस्त करून जरा लिहून पाठवायला सांगा ना त्यांनी. हो, मी सकाळी केलं ना, तुम्ही करेक्शन पाठवा. केलं दुरुस्त केलं. येस, थँक्यू. चला, जय गुरु. थँक्यू सर. थांबूया इथे आपण. हा, चला, जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.